मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून खड्डेमय रस्त्यांची पाहणी सध्या नाशिकमध्ये करण्यात आली। नाशिक शहरामध्ये याच खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। 5 जणांच्या मृत्यूच्या नंतर आता महानगरपालिकेच्या प्रशासनाला जाग आली आहे। रस्ते दुरुस्तीचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे। मखमलाबाद रस्ता 2 दिवसांमध्ये तयार केला जाईल अशा सूचना देखील महाजनांनी दिल्यात। नाशिककरांना 3 ते 4 महिन्यामध्ये संपूर्ण रस्ते सिमेंट काँक्रीटचे बघायला मिळतील। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी ही ग्वाही दिली आहे। एबीपी माझाने गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या या खड्ड्यांची बातमी लावून धरली आहे। हो, स्वतः आपण पाहणी करता अनेक दिवसांपासून रस्त्यांचा प्रश्न संपूर्ण राज्यभर गाजतोय। नाही, गाजतोय म्हणजे कुंभमेळ्याच्या निमित्ताने यावेळेला खूप मोठा निधी, जो 35-40 हजार कोटी रुपये निधी नाशिकला या ठिकाणी मिळालेला आहे। आणि त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे की सगळे रस्ते जे आहेत ते वर्षानुवर्ष डांबरी आहेत आणि ट्रॅफिक इतकं झालेलं आहे, इतक्या गाड्या चालत आहेत आणि त्यामुळे दरवर्षी मग हे रस्ते दाबले जात आहेत। पावसाळ्यामुळे खड्डे पडत आहेत आणि पुन्हा मग दरवर्षी तोच प्रश्न निर्माण होतोय। आणि म्हणून यावर्षी असं ठरलं की सगळे रस्ते सिमेंटचे करायचे आहेत, सगळे रस्ते सिमेंटचे करायचे आहेत, व्हाईट टॉपिंग करायचे की पुढचे 30-40 वर्षी खड्डाच पडणार नाही। आणि म्हणून जर आपण दूरचा विचार केला तर मला वाटतं खूप मोठा निधी नाशिक शहराला मिळालेला आहे, नाशिक जिल्ह्याला मिळालेला आहे। सगळे रस्ते आम्ही सिमेंटचे करतो आहोत। सगळ्या युटिलिटी ज्या 8-9 त्या सगळ्या खाली दाबाव्या लागणार आहेत। मग ड्रेनेजची व्यवस्था करावी लागेल, वॉटर सप्लायच्या लाईन आहेत, MGNLची गॅसची लाईन आहे, फायबर केबल आहे। या ठिकाणी सगळ्या लाईन, कॅमेऱ्याची लाईन, सगळ्या लाईनी खालून जात आहेत आणि म्हणून ते खोदावं लागतं आहे। त्यामुळे पावसाळी यावेळेला अधिक होतं आहे नाशिकमध्ये आणि त्यामुळे मग खड्डे पडलेत, ही वस्तुस्थिती आहे। पण ते खड्डे बुजवण्याचं काम अतिशय वार लेवलवर आम्ही करतो आहे। या आठवडाभरामध्ये सगळे खड्डे बुजवले जातील। आपण बघताय सगळे काँक्रीट रस्त्याचं काम अतिशय वेगाने चाललेलं आहे। आणि म्हणून गेल्या 3 दिवसापासून मी नाशिकमध्येच आहे। सगळ्या ठेकेदारांची बैठक घेतली, अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेतली, सगळे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एजन्सीज होत्या त्यांनाही बोलवलेलं होतं आणि अशा पद्धतीने लवकरात लवकर कसं काम होईल यासाठी आमचा प्रयत्न आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। मंत्री गिरीश महाजन यांनी आज खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या दीपाली बेडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। पंचवटीमधल्या